हमल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हमल्यामागील सर्वांना धडा शिकवण्याचा कडक संदेश दिला. तेव्हापासून युद्धाचे ढग गडद झाले आहे. केव्हा पण युद्धाला तोंड फुटेल असा दावा पाकिस्तानचे नेते मंत्री करत आहेत आणि भारतात 1971 नंतर प्रथमच मॉक ड्रिल होत आहे. त्यामुळं ही घटना किती गंभीररित्या घेतली आहे हे आपण बघू शकता. तब्बल 54 वर्षांनंतर युद्धाचे सावट देशावर आले आहे. अशावेळी नागरिकांनी साध्या गोष्टींची दक्षता बाळगणे अत्यावश्यक आहे. संरक्षण तज्ज्ञांनी याविषयी दिलेला सल्ला अगदी तुमच्या उपयोगी देखील पडणार आहे. यामध्ये सर्व सरकारी यंत्रणा सहभागी होणार आहे. हवाई हल्ल्याचे सायरन वाजण्याचे आदेश देखील देण्यात येणार आहे. विद्यार्थी नागरिकांना संरक्षणाचे प्रशिक्षण द्या असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले. हल्ला झाल्यास एकाच वेळी काळोख अंधार करण्याचे नियोजन करण्याचे निर्देशन देखील करण्यात आले. महत्त्वपूर्ण संस्था आणि प्रतिष्ठानांना सुरक्षित ठेवण्याची काळजी घ्या. हल्ल्यावेळी सुरक्षित स्थळी जाण्यासाठीच्या योजना आखून तयारी करण्याचे निर्देश सर्व राज्यांना देण्यात आले आहे. या मॉक ड्रिलमधून प्राधान्याने सर्वसामान्य हवाई हल्ले आणि इतर हल्ल्यांच्या वेळी शांतता पाळत सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायचा आहे. प्रशासनाने जारी केलेले निर्देश पाळायचे याची तयारी करून घेतली जाईल आणि हा अभ्यास खास करून भारत पाकिस्तान सीमेच्या जवळील जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात या संवेदनशील राज्यामध्ये महत्त्वाचा असणार आहे. हा मॉक ड्रिल गाव पातळीपर्यंत आयोजित केला जाणार आहे, ज्यात अग्निशमक सेवा, होमगार्ड, सिव्हिल डिफेन्स संघटना सक्रिय असणार आहे. आता हे सर्व घडत असताना नागरिकांना काय करायचं आहे हे देखील महत्त्वाचं आहे. मॉक ड्रिल काळात हवाई हल्ल्याचा इशारा देणारा सायरन वाजले जाते आणि हा एक सराव आहे आणि ज्यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही. सायरनचा आवाज ऐकून शांत राहा, गोंधळून जाऊ नका. प्रशासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करा. सायरन वाजल्यानंतर लगेच खुल्या जागेवर एखाद्या सुरक्षित इमारतीत, घरी, बंकरमध्ये आश्रय घ्या. जर तुम्ही बाहेर असाल तर नजीकच्या इमारतीत प्रवेश करा. सायरन वाजल्यानंतर लगेच 5 ते 10 मिनिटात सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या क्षेत्रात बंकर असतील तर तिथे. मॉक ड्रिल वेळी क्रॅश बॅकलाउटचा सराव होईल, ज्यात सर्व लाईट्स बंद करण्यात येतील जेणेकरून शत्रूला टार्गेट मिळणे कठीण होईल. आपल्या घराच्या खिडक्या, दरवाजे यावर काळे कपडे अथवा एखाद्या वस्तूने झाकून ठेवा. घरातील उजेड बाहेर जाता कामा नये. रस्त्यावर वाहन चालवताना ते बाजूला घ्या. लाईट बंद करा. मॉक ड्रिलमध्ये नागरिक आणि विद्यार्थ्यांना सिव्हिल डिफेन्सेस प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे, जेणेकरून हल्ल्यावेळी स्वतःला कसं वाचवायचं हे शिकवलं जाईल. प्रशिक्षणात सहभाग घ्या. आपत्कालीन स्थितीत काय करायचे हे जाणून घ्या, माहिती करून घ्या. मॉक ड्रिलमध्ये लोकांना सुरक्षित स्थळी नेले जाईल. प्रशासनाच्या सूचना पाळा, गोंधळ करू नका आणि कुटुंबासह आपला जीव वाचेल याकडे लक्ष द्या. बाहेरच्या मार्ग आणि सुरक्षित ठिकाणची माहिती करून घ्या. टीव्ही, रेडिओ यावर सरकारी अलर्ट्स माहिती घ्या. मॉक ड्रिलच्या काळात प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना प्रसारित केल्या जातील. अफवापासून सावध राहा. केवळ अधिकृत स्रोताकडून माहिती मिळवा.